देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये रात्री वर्षावर तासभर बैठक, 10 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपद शिंदेंच्या वाट्याला जाणार, सूत्रांची माहिती। दिवाळी अधिवेशनाआधी नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता, 16 तारखेपासून नागपुरात दिवाळी अधिवेशन, महायुती सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार याकडे लक्ष। मार्कडवाडीतून शरद पवारांचा ईव्हीएम हटावचा नारा, जुन्या पद्धतीने मतदान घ्या, तालुक्यातील सर्व गावात ठराव करा, मार्कडवाडीतून शरद पवारांचं आवाहन। शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांनी संयमानं पराभव स्वीकारावा, ईव्हीएम विरोधातील पवारांच्या भूमिकेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा टोला। ईव्हीएमवर आक्षेप घेणाऱ्यांचे प्रतिनिधी मॉकपोलच्या वेळी उपस्थित होते, मॉकपोल सर्टिफिकेटसह पोलिंग एजंटची सही घेतली, बॅलेट पेपरवर निवडणूक का होऊ दिली नाही यावर सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण। पुण्यात मवियाच्या पराभूत उमेदवारांची ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात धाव, सर्व पराभूत आज याचिका दाखल करणार, सुप्रीम कोर्टाच्या वकिलांनाही भेटणार। राहुल नार्वेकरांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणार, दुसरा कोणत्याही पक्षाचा अर्ज न आल्यानं नार्वेकरांची निवड होणार, राहुल नार्वेकर, बावनकुळे, तटकरे, सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीला। नंदुरबारच्या शहादा तालुक्यात दारू विरोधात लढणाऱ्या महिलांचा मोठा बॅलेट पेपरवर घेतलेल्या मतदानात महिलांना 612 मतं, आसोदमधील गावकऱ्यांचा जल्लोष। परवानगी नसतानाही बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समिती महामेळावा घेण्यावर ठाम, मात्र महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगावमध्ये प्रवेशबंदी केल्याची माहिती। बेळगावचा मुद्दा शांत करण्यासाठी शिंदे गटाच्या उदय सामंतांचं आणखी 2 नेते बेळगावला जाणार, सीमा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मराठी एकीकरण समितीशी चर्चा करणार। कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातून 2दा अहमदाबाद ते थिवीपर्यंत विशेष गाडी धावणार, ख्रिसमसमुळे कोकण रेल्वे मार्गावर वाढणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनाचा निर्णय। पेंगल चक्रीवादळाचा प्रभाव संपल्यामुळे मुंबईतील किमान तापमानात घट होण्यास सुरुवात, पुढील 2 ते 3 दिवसात किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज। सिरियातील स्थानिक बंडखोरांचा राजधानी दमास्कसवर ताबा, राष्ट्रपती बशर अल असद देश सोडून पळाले, बंडखोरांकडे सत्ता सोपवण्यास पंतप्रधान तयार, विद्रोही सैन्याचा दावा। सिरियातील बंडाळीनंतर असद यांच्या राष्ट्रपती भवनात नागरिकांकडून लुटालूट, कैद्यांनाही विद्रोही सैन्याने मुक्त केल्याचा व्हिडिओ समोर, बंडखोर गटाकडून हवेत गोळीबार करत जल्लोष साजरा। बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात युवा जगज्जेता बनण्याच्या दिशेनं भारताच्या गुकेशचं भक्कम पाऊल, जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीच्या 11व्या डावात चीनच्या डिंगवर मात।